माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री दासबोध दशक 2 समास 3 याचे कथन करणार आहोत। निष्ठुरपण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी। निष्ठुरपणा करू नये, कुणाही जीवाची हत्या करू नये, फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये। धिक्कारिता चढवू नये, समयी उत्तर टाळू नये। धारिष्ट्य आपुले, सभा पाहून गडबडून जाऊ नये, वेळ प्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये। कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चढू देऊ नये। गुरु विरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये। जिणे शाश्वत मानू नये, वैभवेसी। गुरु वाचून राहू नये, पण हलक्या जातीचा गुरु करू नये। वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये। सत्य मार्ग स्वांडू नये, असत्य पंथे जाऊ नये। कदा अभिमान घेऊ नये असत्याचा। सत्य मार्ग कधी सोडू नये, खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये। अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती ते वाढवावी। विवेक दृढ धरावी, वाट सत्याची। अपकीर्ती कधी होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढवावी। विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी। ने घतात हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण। ऐकतयाचे लक्षण, पुढील समासी। हे उत्तम गुण जो घेत नाही, तो मनुष्य अवलक्षणी समजावा। पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका। कुविद्या लक्षण, श्रीराम। ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीने कुलक्षणे। त्यागार्थ बोलिली ते श्रवणे, त्याग घडे। आता कुविद्येची अतिहीन अशी कुलक्षणे, त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी। ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी। सांगी जेल येही लक्षणी, ओळखावा। आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखायचा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल। त्याने जन्मास येऊन स्वतःचे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते। कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे। अवगुणांची समृद्धी असे म्हणून या। कुविद्येचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अवगुणांची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो। दंभो दर्भोभिमान क्रोध पारुष्यमेव च, अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपत् मासुरीम। दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही असुरी संपत्तीची लक्षणे आहेत। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर। काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्पी। दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही असुरी संपत्तीची लक्षणे आहेत। काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, लोकेशना, वित्तेषणा, दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा, या 3 इषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वती, दुर्वासना, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, अतृप्ती, लोलंगती, निंदा, अनिती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवस्था, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना,
स्पर्धा, खटपट आणि लटपट, तरेबाईकपणा, झटपट काम करण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव असे तरी काम उरकणे ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनित्य ग्रामणी मस्ती, सदा जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपटा आणि चटपट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटखट आणि लटपट, परमवेथा कुविद्या, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दारिद्र्य आणि कृपण, अतिशयसी. कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूस असतो. आळसी आणि खादाड, दुर्बळ आणि लाथाड, तुटक आणि लबाड, अतिशयसी. तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो. मूर्ख आणि तापिळ, वेडे आणि वाचाळ, लट्टिके आणि तोंडाळ, अतिशयसी. तो मूर्ख असून तापट, वेडा असून वाचाळ, खोटा असूनही अतिशय तोंडाळ असतो. नेणे आणि नायके, न ये आणि न शिके, न करी आणि न देखे, अभ्यास दृष्टी. स्वतःला काही कळत नाही तरी दुसऱ्याचे ऐकत नाही, स्वतःच काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही, स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहत नाही. अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांशी देखो सकेना. अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयसी. अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांशी देखो सकेना. अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयसी. हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचंगलू आणि अधर्मी, वासनारमे. पापी, निंदा करणारा, स्वतः दुःखी, कष्टी असून लोकांना घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणारा, कृपण असूनही अधर्मात तो रमतो असा असतो. हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे. देहहीन असूनही ज्याच्या अंगी गर्व असतो, स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादिशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुल्लत, भ्याड आणि बोलत, पराक्रम. तो भित्रा असून उन्मत असतो, कुचकामाचा असून ऐट गिरविणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपस्ते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयसी. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो, विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. अभिमानी आणि निसंगळ, ओढग्रस्त आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ, अतिशयसी. अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट, अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. वाकटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षणा आणि धिक्कारी, प्राणी मात्रासी. अतिलंपट व विकारी, खोटा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा असतो.
अल्पवती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुश शब्दे करुणी. मंदबुद्धीचा असून वाद घालतो, दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो, धूर्त कपटी असून वाईट शब्दांनी लोकांना त्रास देणारा असतो. कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा. तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेद लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत क्रूर निष्ठुर दुरात्माच असतो. न्यूनवचनी, पैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेषवचनी, अनृत्यवचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारू. तो दुसऱ्यांचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, झाडखोर, अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरवणारा, द्वेषयुक्त असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. कपटी, कुटीळ, गाठ्याळ, कुरटे, कुचर, नठ्याळ, कोपी, कुधन, टवाळ, अतिशयसी. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, मनातल्या मनात कुडणारा, काम चुकारू, नष्ट, तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळवण्यास अत्यंत टवाळखोर असतो. तपीळ, तामस, अविचारी, पापी, अनर्थी, अपस्मार, भूत संबंधी संचार अंगी वसे. तो तापट, तापसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, परस्परांनी पीडित व अपस्मरांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत संबंधादी संचारतात असा असतो. आत्मबाह्य, स्त्री हत्यारा, गो हत्यारा, ब्रह्म हत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी पतित. तो आत्महत्या, स्त्री हत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. उणे, कुपात्र, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतज्ञ, तल्पकी, नारकी, अतित्यायी, जल्पक. तो सर्वच बाबतीत उणा म्हणजेच कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघाती, कृतज्ञ, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबड्या असतो. किंत, भांडण, झगडा, कळो, अधर्म, अनराहाटी, शोकसंग्रहो, चहाड, व्यसनी, विग्रहो, निग्रह करता. संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धकात ठेवणारा असतो. दवाड, आप्पेसी, ओंगळ, चाळक, चुंबक, लच्चाळ, स्वार्थी, बिळासी, ओढाळ, आदखणा. तो शब्द अपयशी, अस्वच्छ, चाळविणारा, कंजूस, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगात, द्वेष करणारा असतो. षट, शुंभ, कातरू, लंड, तरमुड, सिंतरू, बंड, पाषांड, तस्करू, अपहार करता. तो लबाड, बेअकली, भ्याड, नाही तिथे डोके पसणारा, ठग, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्यांच्या वस्तू पळविणारा असतो. धीट, सैराट, मोकाट, चाट, चावट, वाजत, थोर, धट, लंपट, बटवाल, कुबुद्धी. तो साहसी, स्वैराचारी, मोकाट चालणारा, बडबड्या, चावट, वात्रट, बाड रचणारा, उद्धट, उद्धट, लंपट, भ्रष्ट व कुबुद्धी असतो. मारेकरी, वगवेकरी, दरवडेकरी, खाणोरी, मैद, भोंदू, परद्वारी, गुरेरेकरी, चेटकी. तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, काळीस खाऊ, मैद, भोंदू, बाहेर खाली, मोहिनी विद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो.
निशंक निलाजीस कळ भंट तोंडपा लौंद घट उद्धट ठास ठोंबस खटनट जगभांड विकारी. तो निशंक निलाजरा भांड कुदळ टोपणा तोंडपा गले लठ्ठू धटिंगण व उद्धट असून नाट अक्षरशत्रू षट नष्ट साऱ्या जगाशी भांडणारा व विकारी असतो. समास 3 समाप्त.